हरामखोरांचं करायचं काय? खाली मुंडी वर पाय, शेतकऱ्याला शिव्या देणाऱ्याचं करायचं काय? खाली मुंडी वर पाय. शेतकरी एकजुटीचा, शेतकरी एकजुटीचा. पंढरपुर में विधायक रोहित पवार के अन्य त्याग आंदोलन के बाद शुरू हुआ विवाद अब राजनीतिक रंग लेता दिखाई दे रहा है। आंदोलन स्थल पर भाजपा कार्यकर्ताओं द्वारा गौमूत्र छिड़क कर कथित शुद्धिकरण किए जाने के विरोध में राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी शरद पवार गुट के कार्यकर्ता आक्रामक हो गए। कार्यकर्ताओं ने भाजपा नेताओं के प्रतीकात्मक पोस्टर पर जूते मारकर विरोध प्रदर्शन किया। इस दौरान भाजपा के चुनाव चिन्ह कमल को भी प्रतीकात्मक रूप से उल्टा लटकाया गया। प्रदर्शनकारियों ने सवाल उठाया कि क्या कर्ज माफी का लाभ केवल कांग्रेस और राष्ट्रवादी समर्थक किसानों के लिए है या भाजपा समर्थक किसानों को भी इसका फायदा मिलेगा। राष्ट्रवादी कार्यकर्ताओं ने गौमूत्र छिड़कने की घटना को किसानों और आंदोलन का अपमान बताते हुए संबंधित भाजपा कार्यकर्ताओं के खिलाफ नाराजगी जताई। इस मुद्दे पर स्थानीय राजनीति में तनाव बढ़ता नजर आ रहा है। छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवतीर्थावर एक आंदोलन अन्नत्याग आंदोलन गेल्या 3 दिवस केलं होतं आणि त्या ठिकाणी महाराष्ट्रातले तमाम शेतकरी आलेले असताना, महाराष्ट्रातले तमाम शेतकरी नेते आलेले असताना, सर्वसामान्य नागरिक त्या ठिकाणी येत असताना या ठिकाणी भाजपच्या काही वाचाळवीरांनी काल गोमूत्र शिंपडून ती जागा पवित्र करण्याचा प्रयत्न केला। मुळात ज्यांनी ते गोमूत्र शिंपडले ते हात इतके अपवित्र आहेत की ते नालायक माणूस हा काही झालं तरी जातीवर बरळतो, पवारांवर बरळतो, शेतकऱ्यांवर बरळतो। शेतकऱ्यांना कर्जमाफी मागणं हा काय गुन्हा आहे का? शेतकरी फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, काँग्रेस आणि शिवसेनेचे आहेत का? जी कर्जमाफी मिळणार आहे ते भारतीय जनता पार्टीचे शेतकरी नाहीत का? जी कर्जमाफी मिळणार आहे त्याच्यामध्ये सर्व पक्षीय सर्व जातीय शेतकरी आहेत, परंतु या हरामखोरांना फक्त राजकारण दिसतं आणि त्याने काल खरं तर या महाराष्ट्रातल्या तमाम शेतकऱ्यांचा अपमान केलेला असं म्हणलं तर काय वावगं ठरणार नाही। आणि हे लोक स्वतः दारू पिऊन कुठेही फिरत असतात, परंतु काल यांनी स्टंट म्हणून फक्त त्या ठिकाणी गोमूत्र शिंपडून ती जागा पवित्र झाली असा प्रयत्न केला। मला असं वाटतंय या नालायकांनी रोज खरं तर स्वतः गोमूत्राने आंघोळ केली तरी हे नालायक पवित्र होणार नाहीत।